अहो दादा मुक्ते अरे आत्माराम अहो थांबा असं वागत आहेत आपल्या मालकाशी हे शिकवलं मी तुला हे शिकवलं अरे आत्माराम थांब नको मर माई काही चूक नव्हती माफी माग पाय धर त्यांचे बस माफी माग त्यांचे पाय धर बस गायत्री ये बस बस इकडे बस बाळा काय होतंय तुला हो हो घाबरू नको मी आहे ना इथे अगं गायत्री हिची चूक नाहीये आमच्याच काही मुळांनी या फांद्या सडवल्यात दादा दादा कुठे जाते या घरातले नियम आणि काही जणांवर घातलेली बंधनं कशी योग्य आहेत हे हिला दाखवतो म्हणजे आजच्यासारखी चूक ही पुन्हा कधी करणार नाही आणि माझा हात कधी उठणार नाही पण दादा माझं बोलून झालंय मध्ये जात त्याच्याकडे बघ अहो हो ऐका ना चल अहो काय ग तुझ्या केबिलवणा कथा रचून रचून हिला सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलास की नाही मोठ्या हुशारीने हिचा वापर करून घेतलास तू पण हे सगळं करत असताना हिचा बळी जाऊ शकतो याचा विचार केला नाहीस तू नाही विचार केला असशील पण हिच्याशी काय तुला देणं घेणं नव्हतं का मी पण एक मिनिट अहो या चार भिंतीमध्ये तुला कसा त्रास होतो कशा यातना होतात त्याची रसभरीत वर्णन सांगितलीस की नाही हिला काय काय सांगितलं की नाही सांगितलं की नाही या नाण्याची एक बाजू पाहिलीस तू आज मी तुला हिची दुसरी बाजू दाखवतो ही चंद्राजी चंद्रकला इमामपुरकर तमाशेवाले 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 तमासगिरीण तमाशामध्ये नाचणारी बाई आहे ही मोठ्या तमाशाचा फड होता हिचा
तमाशामध्ये मोठी नाचणारी बाई हीच ती. हिने माझ्या वडिलांना नादाला लावलं. श्रीमंती बघितल्यानंतर भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. ही तर नाचणारी बाई, हिच्या तोंडाला पाणी न सुटतं तरच नवल. एका विवाहित पुरुषाबरोबर प्रेमसंबंध ठेवणारी हीच ती बाई. माझ्या आईच्या संसारामध्ये विघ्न आणणारी हीच ती बाई. माझ्या बापासोबत दुसरा संसार थाटणारी हीच ती बाई. हिचाच विचार करून करून माझ्या आईनं हाय खाल्ली, त्यात ती आजारी पडली आणि माझी आई गेली. आम्हाला नको होती दुसरी आई, पण माझी आई गेल्यानंतर हिने कायदेशीर लग्न करून स्वतःच्या 5 वर्षाच्या मुलाबरोबर आमच्या घरामध्ये येऊन राहिली. ही नाचक्की कमी होती की काय म्हणून एका क्षुल्लक सत्कार समारंभामध्ये माझ्या वडिलांचा विरोध असून सुद्धा ही लावणी नाचली, हिने ढोलकी वाजवली. नानासाहेब नगरकरांची बायको लावणी नाचते, ढोलकी वाजवते, ही गोष्ट शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. सारं शहर आम्हाला तमाशेवाले नगरकर म्हणून चिडवायला लागले. आमची आई म्हणून घरामध्ये आलेली ही बाई नाचणारी आहे, तमासगीर आहे, ही लपवलेली गोष्ट साऱ्या शहराला कळली. बस. नाचणारी नाही, लावणी सम्राज्ञी म्हणतात तिला. ढोलकी वाजवणं, लावणी नृत्य करणं ही एक कला आहे. कलाकार आहोत आम्ही. असं श्रीमंतांना जाळ्यात ओढून शरीराची हाव दाखवून त्यांना लुटण्याचा दाव करणारी आम्ही नव्हत. पण याला ही एक बाजू आहे जी तू सांगणार नाहीस. पण मुक्ता, तुझी याच माझाची चीड येते मला.